नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूपच छान अशी रेसिपी पाहणार आहोत। हो, तुम्ही बघितलंच असेल थंबनेलमध्ये उकळत्या पाण्यात हिरव्या मिरच्या घालून अगदी चमचमीत तोंडाची चव वाढवणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। आता ही रेसिपी कोणती आहे बरं हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया। तर या रेसिपीसाठी सर्वात अगोदर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तर ह्या 125 ग्रॅम असतील। आता इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या देखील सोलून घेतलेल्या होत्या। आता आपल्या गॅसवर कढई ठेवायची आहे। त्यामध्ये 1 तांब्या आपल्याला पाणी ओतायचं आहे। पाणी गरम करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। आता इथे 1 तांब्याभर पाणी मी या कढईमध्ये ओतलेलं आहे। आता या पाण्याला उकळी येऊपर्यंत आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे। उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्या घालायच्या आहेत। तर या सर्व हिरव्या मिरच्या मी यामध्ये घालून घेत आहे। असं केल्यामुळे मिरचीचा तिखटपणा जरा कमी होतो आणि मिरची छान अशी सॉफ्ट होते। चवीला तर खूपच छान अशी लागते। आता या मिरच्या आपल्याला हलवून घ्यायच्या आहे आणि 5 ते 6 मिनिटं छान अशा शिजवून घ्यायच्या आहे, सॉफ्ट होईपर्यंत। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्येच छान अशा सॉफ्ट मिरच्या तयार होतात। आता इथे तुम्ही बघू शकता छान अशा सॉफ्ट मिरच्या तयार झालेल्या आहेत। आता ह्या आपण काढून घेऊया। याचा कलर देखील चेंज झालेला आहे। तर याचं पाणी निथरून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका प्लेटमध्ये या काढून घ्यायच्या आहेत। ही रेसिपी खायला खूपच चविष्ट लागते आणि कधी तुम्हाला तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी बनवून बघा। नेहमी तुम्ही या पद्धतीनेच बनवाल। आता ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहे। मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल, परंतु असं ठेचून घातल्यामुळे खूपच छान चव याची लागते। आता हे लसूण आपल्याला छान असं ठेचून घ्यायचं आहे। तर इथे 10-12 पाकळ्या मी सोलून घेतलेल्या होत्या। अगदी छान असं आपण ठेचून घेतलेला आहे। ठेचल्यामुळे त्याचा रस असा बाहेर निघतो, त्यामुळे चव अजूनच छान लागते। आता मिरच्याही थंड झालेल्या आहेत, अगदी सॉफ्ट अशा तयार झाल्या आहेत। याचे देठ आपण काढून घ्यायचे आहेत। तर सर्व मिरच्यांचे देठ मी असे काढून घेणार आहेत आणि या मिरच्या देखील आपल्याला ठेचून घालायच्या आहेत। तर मिक्सरला देखील फिरवू शकता, परंतु मी खलबत्त्यामध्येच ठेचून घेणार आहे। छोटा आहे खलबत्ता, त्यामुळे थोडासा वेळ लागतो। तुमच्याकडे मोठा असेल तरी अगदी झटपट या मिरच्या ठेचल्या जातात। काही वेळही लागत नाही, कारण आपण या शिजवून घेतलेल्या त्या अगदी सॉफ्ट अशा झालेल्या असतात। अगदी 2 मिनिटांमध्येच ठेचून या तयार होतात। तर ह्या सर्व मिरच्या मी अशा ठेचून घेणार आहेत। अशा ठेचून घातल्यामुळे खूपच छान टेस्ट याची रेसिपीमध्ये लागते आणि या शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे याची चव अजूनच छान होणार आहे। तर याचप्रमाणे आता मी सर्व मिरच्या ठेचून घेते। इथे सर्व मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। आता आपण पुढची रेसिपीला स्टार्ट करूया। तर आपण या रेसिपी सोबत बाजरीची भाकर बनवणार आहोत। तुम्ही बाजरीची, ज्वारीची किंवा तांदळाची कोणतीही भाकर यासोबत खाल्ली तर खूपच छान चव याची लागते। तर तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडणार आहे। तर आता आपण भाकर थापून घेऊया। तर इथे मी बाजरीची भाकर बनवलेली आहे। आता ही भाकर मी छान अशी थापून घेत आहे आणि छान अशी आपण भाजून घेणार आहोत। त्यानंतर त्याच तव्यावर आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा मी मिरचीचा ठेचा बनवत आहे, परंतु हा अगदी वेगळ्या प्रकारे बनवलेला आहे। त्याची चव खूपच छान आहे, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा। आता तव्यावर थोडंसं पाणी घालून बघायचं आहे। तवा तापल्यानंतरच आपल्याला भाकर त्यावर घालायची आहे। भाकरीला छान असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान अशी भाकर अशी भाजून घ्यायची आहे। कधीही आपल्याला काही खावंसं वाटत नाही किंवा आजारपण आल्यानंतर आपल्याला काही खावंसं वाटत नाही तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा। खूपच छान याची टेस्ट लागते, अगदी तोंडाला छान अशी चव येते आणि कोणतीही भाजी नसेल तर झटपट ही बनवून तुम्ही खाऊ शकता। आता तव्यावर मी तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला आता जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडले की त्यामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे। लसूण आपल्याला यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि हाय फ्लेमवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। लसूण छान परतला की त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत। हळदीमुळे याला खूपच छान असा कलर येतो, कारण मिरच्या आपण वाफवून घेतल्या होत्या त्यामुळे मिरच्यांचा कलर थोडा चेंज झालेला आहे, म्हणून इथे मी हळद थोडीशी घातलेली आहे। अगदी थोडीशी घालायची आहे आणि ज्या आपण मिरच्या ठेचून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहे। अगदी छान असा हा ठेचा बनतो। तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। माझ्या आजीची ही रेसिपी होती, खूपच छान आजी बनवायची, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावा। तर नक्की एकदा बनवून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता छान असा भाजलेला आहे, त्यावरती आपण दाण्याचा कूट घालणार आहोत। इथे शेंगदाण्याचा कूट मी बनवून ठेवलेला होता, त्याचे 2 चमचे आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तुम्हाला जर जास्त हवं असेल तर थोडंसं जास्त घातलं तरी चालेल आणि परत असं परतून घ्यायचं आहे। तर खूपच छान हा ठेचा बनतो। भाकरी बरोबर तर इतका अप्रतिम लागतो, तर तुम्हाला खूपच आवडणार आहे। आता मस्त इथे ठेचा परतून झालेला आहे। यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यामुळे खूपच छान हा दिसतो आणि खायला तर खूपच छान असा लागतो। तर इथे मी कोथिंबीर थोडीशी चिरून यावर घालून घेत आहे।
तुम्ही यावर लिंबू देखील पिळू शकता, परंतु लिंबू पिळून मला आवडत नाही, त्यामुळे मी इथे लिंबू पिळलेला नाही. आता कोथिंबीर घातल्यानंतर परत याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मस्त असा खमंग झणझणीत आणि चमचमीत असा ठेचा आपल्या तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडणार आहे. फक्त एकदा नक्की बनवून बघा आणि मग नेहमीच तुम्ही या पद्धतीने ठेचा बनवून खाल. तर मिरच्या थोड्याशा तिखट होत्या, त्यामुळे थोडासा तिखट झाला आहे. तुम्हाला तिखट जर आवडत नसेल तर फिक्क्या मिरच्या घेतल्या, काकडी मिरच्या असतात त्या घेतल्या, तर त्याचा खूपच छान असा फिक्का ठेचा बनतो. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान आपला ठेचा भाजून झालेला आहे. अगदी मस्त खरपूस इथे मी ठेचा भाजून घेतलेला आहे. खूपच छान ही रेसिपी आहे. अगदी तोंडाला चव येते या रेसिपीमुळे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आता बाजरीची भाकर घेतली मस्त गरमागरम, त्यावर हा ठेचा घालून घेतला आहे आणि मस्त गरमागरम खायला दिलेला होता. खूपच छान, सर्वांना आवडला होता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि